तर हे सभा त्याचं काहीच नाही, त्याच्यात चूक काहीच नाही ना अध्यक्षांची. झालेली घटना त्याला काय अध्यक्ष करणार आहेत ना. तर होऊ न होते आता रोडलाच झालं असतं तसं काय केलं असतं कोणी. आता हे अध्यक्षाच्या कार्यक्रमात झालं म्हणून अध्यक्ष का आलो, हे चुकीचं आहे ना तसं. तर लोक म्हणतायत की देवराम लांडे यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. नाही नाही, चुकीचं आहे. शिक्षा करायला त्यांनी काय केली ना, काय चूक केली त्यांनी. चूक त्याच्यात अध्यक्षांची नाहीच आहे काही. आता कार्यक्रम होता तेवढंच ना, कार्यक्रम कोणी कोणचा करतं ना. तुम्ही पाहिलं का देवराम लांडेंना? हा पाहिलं, भेटलो ना मी त्यांना. काय अवस्था आहे? या अवस्था तर त्यांची अवस्था म्हणजे कशी, ते त्यांना डायबिटीज बीपीचं याचं त्याला हे आहे ना, त्यामुळे त्यांचे जरा प्रकृती जरा खराब आहे. मग असं म्हटलं जातं का ते नाटकं करतात? नाही नाही, नाटकं नाही, हे सत्य आहे. त्यांना गोळ्या बघा जाऊन, मेडिकलची पहिला रिपोर्ट बघा लागत घरी जाऊन, त्यांना गोळ्या किती चालू आहेत काय आहेत ते. सकाळचं तुम्ही इथं थांबलेत? हा, इथं थांबलो, त्यांच्यासाठी थांबलो. त्यांना सरकारी दवाखान्यात गेलो, भेटलो. परत इथं जे कोर्टात भेटलो, त्यांच्या पाठीमागच मी उभा आहे. काय म्हटले मग बोलताना ते? काय नाही म्हटले ते. आता म्हटलं काय नाही डोंगरे साहेब, आता चाललंय ते, काही नाही असे काय बोलले नाही. तुमचं डोंगरे नाव का? हा, डोंगरे. कोणतं गाव? बल्लालवाडी. आणि तुमची कास्ट कोणती? मराठी आहे. तरी पण तुम्ही आले? अध्यक्ष म्हणजे अध्यक्षांचं काम चांगलं आहे ना हो. आणि कोणत्या कामात जातात, कोणत्या कामात सहभागी होतात, कोणची काही अडचणी उद्या अध्यक्ष तिथे आलेच पाहिजे, सॉल्व्ह करून देतात. काय झालं असेल ते म्हणते थांबा, तुम्ही थांबा इकुणाराचं असे निरसन करून देतात. कोर्टात कुठं भांडण जाऊन देते नाही, उलटी त्यांच्यात मिटून टाकतात अध्यक्ष. अमोल लांडेवर देखील गुन्हा आहे, ते काही लोक फरार आहेत. तसं अध्यक्ष लांडे याचा काय, अमोलचा काय दोष आहे त्याच्यात? काहीच नाही ना, कार्यक्रम होता एवढंच आहे ना म्हणणं त्यांचं. बाकी काय या अमोलचं त्याच्यात, अमोलचा काय राईट नाही त्याच्यात. पण हे आता काय आरोप करणाऱ्यांनी केलेत ते झालेत, राजकारणी केलेत. बाकी काय म्हणायचं, राजकारण घडतंय हे राजकारणाचे नाही तर काय. अध्यक्ष कसे त्यांना वाटलं पुढे चाललेत, अध्यक्षांना कसं मागं खेचायचं असं चाललेलं आहे. किती लोक आले तुम्ही सगळे आता? बरेच लोक आहेत. काय भावना आहे? भावना म्हणजे अध्यक्षांना जामीन व्हायला पाहिजे होता, नाही झाला जामीन. दिरकुळ काय त्यांच्यात. मग तुम्ही थोडेसे भावनिक झाले सर? हा, भावनिक म्हणजे आता अध्यक्ष तसे कामच तसे हो त्यांचं. कुठे बोलवा कुठे येतात अध्यक्ष. कोणत्या म्हणजे माझ्या वैयक्तिक नाही, कोणत्या कार्यक्रम झाला, मराठी असू कोणता समाज असू त्यांच्यात जातात ते. हे होते हे खरं तर मराठा समाज.